फॅमिली, आज आपण बनवूया मँगो डिलाईट। त्यासाठी आपण घेतलेत फ्रेश मँगोज, नंतर घेतले आपण व्हॅनिला आईस्क्रीम, एक वाटी आपण घेतले दूध आपण जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आपण यूज करूया, ठीक हवंय किंवा लिक्विडी फॉर्म पाहिजे। नंतर आपण घेतले त्याच्यात साखर आणि लास्ट इन्ग्रेडियंट आपला आहे काजू। चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मँगो कट करून घेऊया। हे बघा असं काही मी मँगो कापला आहे, थोडंसं स्टायलिश फॉर्ममध्ये, छान वाटते ना बघायला। चला हे जे पल्प काढून एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहे। आता आपण सर्व मिक्सर जारमध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया। मिक्सर जारमध्ये पहिले आपण टाकूया मँगो पल्प, त्याच्यानंतर आपण टाकलं आहे 1 स्कूप आईस्क्रीम। मी पूर्ण वाटी आईस्क्रीम घेतले आणि त्याच प्रमाणात आपण साखरसुद्धा टाकणार आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे, मस्त स्वीट होतं, एकदम जास्त पण स्वीट नाही आणि कमी पण नाही। त्याच्यानंतर आपण टाकूया त्याच्यात दूध पण आपल्याला किती लिक्विडी फॉर्म पाहिजे किंवा थिक पाहिजे, पण थोडं थोडं करून टाका, एकदम लिक्विड करू नका। नंतर आपण टाकूया काजू। चला आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण बघूया याची कन्सिस्टन्सी काय आहे। हे बघा फायनली ही अशी कन्सिस्टन्सी झाली। याच्यानंतर मी थोडंसं परत दूध टाकलं होतं आणि ही माझी फायनल कन्सिस्टन्सी आहे। आणि याच कन्सिस्टन्सीप्रमाणे बनवा, मस्त क्रीमी लागतं, टेक्स्चर पण खूप छान येतं आणि खूप टेम्पटिंग दिसते ना। चला आता आपण सर्व अप्लाय करूया। असे काही मी काचेचे 2 बाउल घेतले। चला त्याच्यामध्ये आपण टाकूया मँगो पल्प। वाव, सुपर टेस्टी आणि क्रीमी दिसते की नाही। आता आपण त्याच्यात टाकूया व्हॅनिला आईस्क्रीम। वाव, डिलिशियस। त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकूया मँगोचे पल्प्स, मस्त छोटे छोटे आपण पीस केले, आपल्याला जसे खायचे आहेत, आपल्याला जितके टाकायचे आहेत कितीही टाका तुम्ही। त्याच्यानंतर आपण लास्ट इन्ग्रेडियंट आपलं टाकूया त्याच्यावर काजू। वाव, सो यम्मी। माझ्या तर तोंडाला पाणी सुटले, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले का नाही? तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झाली। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।